नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील ऊसतोड कामगाराच्या कामासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगारासाठी एक मंडळ उभारलेलं आहे. यांच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांना या योजनेचा 2026 मध्ये राबवली जाणार आहे. तर या योजनेअंतर्गत कामगारांना विशिष्ट ओळखपत्र, विविध अपघाती घटना असेल त्यामध्ये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. राज्यातील लाखो ऊसतोड कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि शासकीय योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळावा हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. राज्यात सध्या 12 लाख अधिक ऊसतोड कामगार कार्यरत असून त्यांची नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. नोंदणीनंतर पात्र कामगारांना अधिक कामगार कार्ड वितरित करण्यात येणार आहे. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कामगारांना हा फायदा होणार आहे ते आपण समजून घेऊया. ही योजना विशिष्ट मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र ठरणार आहे. बीड, नांदेड, लातूर, जालना, अहमदनगर, अहिल्यानगर, जळगाव जिल्ह्यात ह्या कामगारांना ह्या योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे. तर या जिल्ह्यामधून जे ऊसतोड कामगार आहे त्यांनी ह्या योजनेचा नक्कीच लाभ घ्यावा. काय आहे ऊसतोड कामगार ओळख? म्हणजे हे जे ऊसतोड कामगार ओळखपत्र कशा प्रकारे आपण हे करायचं त्या विशेष माहिती आहे. योजनेअंतर्गत दिली जाणार आहे कामगार कार्ड. ही ऊसतोड कामगारांना अधिकृत ओळखपत्र असेल. बांधकाम कामगारांना ओळखपत्राप्रमाणे या कार्डच्या माध्यमातून कामगारांना ती नोंदणी होईल. विविध शासकीय योजनांचा लाभ थेट मिळू शकतो. शासनाने या कार्ड निमित्तासाठी विशेष एजन्सीची नियुक्ती केली आहे. एका कार्डासाठी अंदाजे 175 रुपये खर्च होणार आहे. तर जे शेतकरी आहे किंवा जे ऊसतोड कामगार आहे त्यांच्यासाठी 5 लाख रुपयेपर्यंत लाभ मिळणार आहे. तर ज्यांना लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की जास्तीत जास्त पुढे पाठवा आणि ह्या योजनेचा लाभ घ्या. आता विशिष्ट कागदपत्रे काय मिळणार आहे किंवा काय लागणार आहे, कशा प्रकारे अर्ज करायचा तो त्यासाठी एक नेक्स्ट व्हिडिओ येईल. अजूनपर्यंत काय कागदपत्र लागणार आहे, कसा अर्ज करायचा आहे काही माहिती आपल्याला मिळाली नाही आहे. पण ही जे गुड न्यूज आहे ही नक्कीच पुढे शेअर करा. असेच नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो आहे. त्यासाठी